राज्यातल्या धरणांमध्ये यंदा 73% पाणीसाठा, केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला, सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात बंधारे आणि म्हैसाळ योजनेतील कामं पूर्ण करण्याची मागणी आणि पुणे जिल्ह्यात 3,500 हेक्टर क्षेत्रावर लावलेल्या भाताचं नुकसान। नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे बहुतांश धरणांमधल्या पाणीसाठ्यात यंदा चांगली वाढ झाली आहे। सध्या राज्यातल्या सगळ्या धरणांमध्ये एकूण 73% पाणीसाठा जमा झाला आहे। कोकणातल्या धरणांनी पाणीसाठ्यामध्ये बाजी मारली असून या विभागातल्या धरणांमध्ये यंदा 89% पाणीसाठा झाला आहे। पुणे विभागातल्या धरणांमध्येही पाणीसाठा वाढला असून हा साठा 86%वरती गेला आहे। सततचं ढगाळ वातावरण व पावसामुळे आर्द्रता वाढल्यामुळे त्याचा केळी पिकाला फटका बसत आहे। राज्यात या पिकावर ठिकठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे। केळी उत्पादकांनी पिकाचं सातत्याने निरीक्षण करत राहावं आणि रोगाची लक्षणे दिसून आली तर कार्बनडायझिम आणि प्रोपोकॅनिझोलची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यात सगळीकडे चांगला पाऊस झाला असला तरी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अजूनही पावसाची कृपा झालेली नाही। त्यामुळे या भागातले शेतकरी चिंतेत आहेत। या तालुक्यातल्या 84 गावांमधील बांधाऱ्यांची थकीत कामं लवकर पूर्ण करावीत अशी मागणी या भागातले शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे। शासनाने त्यासाठी 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे। या ज्या म्हैसाळ योजना जी आहे हिला लागणारा निधी जो आहे तो शासनाने ताबडतोब द्यावा। जर निधी योजनेमध्ये नसेल तर टंचाई बंधून का न देऊन ही योजना जी आहे ही पूर्ण केली गेली पाहिजे। ही योजना जी आहे फक्त आता पाणी जे आलेलं आहे ते फक्त पश्चिम भागातली जवळजवळ 40 गावांमध्ये पाणी आलेलं आहे। जिथं पाणी आलेलं आहे तिथं दुष्काळ संपलेला आहे। तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे। पण अजून 70 गावं जे आहेत ते अजूनसुद्धा या पाण्यापासून वंचित आहेत। त्या ठिकाणी जसे आपण 6 टप्पे केले तसे लिफ्टचे, तसंच अजून एक उपसा सिंचन योजना करून 70 गावांसाठी एक वेगळी योजना करून ह्या गावांनासुद्धा निधी आणि पाणी देऊन न्याय द्यावा। तिथलासा दुष्काळ जो आहे तो कायमस्वरूपी हटवावा अशी मागणी मी आपल्यामार्फत करत आहे। शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या अनुदानाचं त्वरित वाटप करावं, यंदाही अनुदान मंजूर करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या अपेक्षा पूर्ण झाल्या तर तालुक्यावरचा हमाली आणि ऊसतोडीचा कलंक निघून जाईल आणि तालुक्याचं नंदनवन होईल असं शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे। पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका भात आणि भाजीपाला पिकांना बसला आहे। या जिल्ह्यात 3,740 हेक्टर क्षेत्रावर लावलेल्या भात पिकांचं तर 2,500 हेक्टरवर लावलेल्या भाजीपाल्यांचं नुकसान झालं आहे। भात पिकांच्या शेतात शेवाळाचं प्रमाण वाढलं असून भात पिकांच्या मुळ्या सडू लागल्या आहेत। त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्याचे ढगाळ हवामान लक्षात घेऊन ऊस पिकाचे लोकरी माव्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे। त्यासाठी डिफा ॲफिडिव्होरा अथवा मायक्रोमस या परभक्षी मित्र कीटकाच्या 1000 आळ्या किंवा कोश सोडावेत अथवा मिथिल डॅमॅटॉन 25% प्रवाही 600 मिली 500 लिटर पाण्यातून फवारावे किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 600 मिली 500 लिटर पाण्यातून फवारावे। आता बघूया लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। गहू कमाल 2060 रुपये, किमान 1400 रुपये। ज्वारी कमाल 1380 रुपये, किमान 1250 रुपये। तूर कमाल 3200 रुपये, किमान 2800 रुपये। सोयाबीन कमाल 3500 रुपये, किमान 3100 रुपये। मका कमाल 1530 रुपये, किमान 1330 रुपये। हरभरा कमाल 3000 रुपये, किमान 2000 रुपये। बाजरी कमाल 1700 रुपये, किमान 1300 रुपये। कांदा कमाल 4800 रुपये आणि किमान 2500 रुपये।
कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. विदर्भात बहुतेक ठिकाणी, कोकणात बऱ्याच ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 26 किमान 20, नागपूर कमाल 23 किमान 22, नाशिक कमाल 26 किमान 21, औरंगाबाद कमाल 26 किमान 21, कोल्हापूर कमाल 24 किमान 20, सांगली कमाल 26 किमान 21, सातारा कमाल 26 किमान 20 आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. भारताची लोकसंख्या आणि त्यापैकी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण पाहता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आधुनिक पद्धतीनं शेती करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळवणं ही अत्यंत आवश्यक अशी बाब झाली आहे. अशा पद्धतीनं शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जवळील टिळेकरवाडी येथील महिला शेतकरी संगीता टिळेकर. 14 एकर जमीन असूनही अपुरं पाणी आणि खडकाळ तसंच माळाची जमीन असल्यामुळं पूर्वी पारंपरिक पद्धतीनं ज्वारी, बाजरी ही पिकवली जायची.
चांगली शेती करण्याची धडपड पाहून कृषी विभागानं त्यांची इस्रायलच्या शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आणि संगीताताईंनी या संधीचं अगदी सोनं केलं. या ठिकाणी माझी 14 एकर शेती आहे. मी या शेतावर पूर्वी पारंपरिक पद्धतीनेच आम्ही शेती करत होतो. त्यामध्ये कडवळ असेल, मका असेल, बाजरी असेल, गहू असेल या प्रकारची पिके घ्यायची मी. परंतु 2009 साली शासनाच्या योजनेअंतर्गत मला इस्रायल या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर इस्रायलमधलं शेती आणि पाणी व्यवस्थापन पाहिल्यानंतर मलाही मनामध्ये असं वाटलं की आपणही आपल्या शेतावर कमी पाण्यामध्ये काय करता येईल असं त्या ठिकाणी मनामध्ये निश्चित केलं. आणि इस्रायलवरून आल्यानंतर मी माझ्या पूर्ण जमिनीचा, माळरान जमीन आहे त्याचा सर्वे केला आणि मग कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फळबाग योजना करता येईल असं मी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून डाळिंब हे पीक निवडलं. इस्रायलच्या शेतीपासून प्रेरणा घेऊन संगीताताईंनी कमी पाणी, खडकाळ जमीन असूनही शेतीमधून चांगला नफा कसा मिळवायचा याची कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेचा विचार करून डाळिंबाची बाग लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. डाळिंब लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी शासकीय विभागामधून माती परीक्षण आणि पाणी परीक्षणही करून घेतलं जमिनीचं. त्यामुळे की नेमकं सॉईल आणि जे आहे त्याच्यामध्ये जी मात्रा आहे ती कळावी आणि त्याप्रमाणे मग आपल्याला फळबाग कोणतं लावायचं ते ठरवता यावं म्हणून मी माती परीक्षण आणि पाणी हे दोन्ही परीक्षण करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मग डाळिंब लावायचं ठरवल्यावर शिरूर या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या रोपवाटिकेतून भगवा जातीची मी रोपं खरेदी केली आणि ती शासनाच्या नियमाप्रमाणे 5x3 मीटरवर अशी लागवड केली. पाण्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन आणि त्याद्वारे खत व्यवस्थापन, कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक आणि रासायनिक पद्धतींचा गरजेनुसार वापर करणं अगदी आवश्यक आहे. मजुरांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी आणि मशागतीची कामं करून उत्कृष्ट दर्जाची डाळिंबाची बाग त्यांनी उभी केली आहे. डाळिंब लावल्यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी मी पूर्वीची एक विहीर होती, पण त्यानंतर विहिरीचं पाणी कमी असतं त्यासाठी एक बोरवेलचं पण सुविधा केली आणि पाटपाण्याने पाणी जास्त लागेल ही दूरदृष्टी ठेवून त्यासाठी जैनचं ठिबक सिंचन करून घेतलेलं आहे. डाळिंब झाडाला कमी पाणी लागतं, ते दिवसातनं 1-2 तास पाणी एका प्लॉटवर सोडलं तरी डाळिंब झाडाला पुरेसं असतं. त्याचबरोबर ड्रीपमधून विद्रावय खतं पण देता येतात. त्याच्यामध्ये 19-19 असेल, फळवाढीच्या काळामध्ये 0050 असेल, 0021 असेल, या विद्राव्य खतातून फळझाडेला ड्रीपमधून डायरेक्ट पाणी जातं. रासायनिक खतामध्ये 1846 असेल, निंबोळी पेंड असेल, पोटॅश असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, या खताचा वापर केला. शेणखत एका झाडाला 2 घमेली असं याप्रमाणे शेणखत सर्व प्लॉटला टाकलेलं आहे. आणि वाढीचा काळ झाल्यानंतर मी आता हा दुसरा बहार धरलेला आहे. तर डिसेंबरमध्ये या झाडांना ताण दिला होता. जानेवारीच्या मी पहिल्या आठवड्यात पहिलं पाणी दिलं. ताण दिल्यानंतर त्याचं छाटणी, त्याला जे गेरू पेस्ट वगैरे लावतात ते सर्व करून घेतलं आणि परत शेणखत आणि रासायनिक खत असा परत ताण दिल्यानंतर पण डोस दिला. आणि मग जानेवारीचं पहिलं पाणी देऊन रेग्युलर पाणी द्यायला सुरुवात केली. 4 दिवसानंतर दुसरं, परत 2 दिवस कमी असं प्रमाण करत नंतर मग 15 दिवसानंतर रोज 2 तास असं पाणी द्यायला मी सुरुवात केली. बहार धरण्याची जी छाटणी आहे ती छाटणी मी ते बारामतीचे प्रशिक्षित जे लोक आहेत त्यांच्याकडून करून घेतली. कारण ताण दिल्यानंतर जी छाटणी केली जाते त्याचं जी पेन्सिल काडी आणि रिफिल काडी आहे ती ठेवून छाटणी केली की त्याला खोडावर फळं जास्त लागली जातात
जी शेंड्यावर फळं लागली की त्याला क्वालिटी राहत नाही, खोडावरच्या फळांना क्वालिटी राहते. त्यासाठी छाटणी फळझाडामध्ये फार प्रमुख आहे. कीड आणि रोग याच्यासाठी मी ब्लोअर घेतलेला आहे आणि त्याच्यातूनच औषधाची फवारणी करत असते. आठवड्यातनं 1 वेळा किंवा 2 वेळा असं माझं फवारणीचं नियोजन असतं. खोडाला खोडकिडा होतो त्यासाठी मी ते गेरू पेस्ट वगैरे केलेली आहे. गेरू पेस्ट केल्यामुळे खोडकिड्याचं प्रमाण कमी राहतं किंवा न्यूमॅटोड होऊ नये त्यासाठी आंतरपीक म्हणून नाही, पण असं कुठे कुठे झेंडू पण मी या बागेमध्ये लावलेला आहे. ते न्यूमॅटोड त्याने होत नाही. माझ्याकडं मजूर एक 8-10 बायका माझ्याकडं डाळिंब लावल्यापासून रोज आहेत. कंटिन्यू त्यांना एवढं मोठी बाग असल्यामुळं त्यांना रोज काम या ठिकाणी मिळतं आणि मजुराची प्रश्न आहे तरी पण 2 झाडामधलं अंतर आहे ती फक्त खुरापणी करावी लागते. 2 ओळींमधलं जे अंतर आहे त्याच्यासाठी मी काकरपाळी ट्रॅक्टरने घालते. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. नुसतं चांगलं पीक काढून शेती व्यवसायामध्ये चांगला नफा मिळत नाही. त्यासाठी बाजारावरही लक्ष ठेवावं लागतं. डाळिंबाच्या विक्री व्यवस्थापनासाठी संगीताताईंचे पती सदाशिव टिळेकर हे त्यांना मोलाची मदत करतात. डाळिंब बागेचा यावर्षी 2रा बहार चालू झाला आहे. ते मजुरांच्या सहाय्याने सकाळी डाळिंबाची तोडणी करतात. डाळिंबाची आकारमानानुसार निवड करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र पॅक हाऊसची उभारणी केली आहे. त्या आपल्या डाळिंबाची जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री करतात. त्यांच्या 14 एकर डाळिंब शेतीमधून त्यांना यावर्षी 60 मेट्रिक टन माल मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. डाळिंब शेतीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून लागवड, ठिबक सिंचन आणि पॅक हाऊससाठी अनुदान आणि बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन मिळालं आहे. मागील वर्षी एक पहिला बहार घेतलेला आहे आणि यावर्षी आत्ता हा आमचा 2रा बहार आहे. तर या मागील वर्षी आम्हाला साधारण 14 एकराच्या बागेमध्ये 45 मेट्रिक टन उत्पादन डाळिंबाचं उत्पादन झालं होतं आणि त्यापासून साधारण आम्हाला प्रति किलो 50 रुपयेचा ॲव्हरेज बाजार मिळाला होता. आणि यावर्षी आम्ही आता नुकतीच बागेचं काढणी सुरू केलेली आहे आणि आत्तापर्यंत साधारण 27 टन माल आम्ही काढलेला आहे पहिल्या राऊंडमध्ये आणि त्यापैकी साधारण 15 मेट्रिक टन माल आम्ही नाशिक येथील एका व्यापाऱ्याला एक्सपोर्टसाठी दिलेला आहे आणि साधारण 12 मेट्रिक टन माल पुण्याच्या महात्मा फुले मार्केटमध्ये विक्रीसाठी नेलेला आहे. जी फळं पक्व झालेली आहे, तयार झालेली आहे, साधारण 200-250 ग्रामच्या पुढे आहेत. अशा फळांची सकाळी मजुरांच्याकडून तोडणी करून आमच्याकडे जे पॅक हाऊस आहे त्या पॅक हाऊसमध्ये सर्व फळं एकत्र करून त्या ठिकाणी फळांची निवड केली जाते आणि साधारण साईजवार ते फळं क्रेटमध्ये भरून आम्ही मार्केटिंगला पाठवतो. तर त्यामध्ये एक्सपोर्टसाठी फळं पाठवताना साधारण आम्ही 200 ग्रामच्या पुढचं चांगल्या क्वालिटीचं ज्याला डाग वगैरे पडलेले नाहीत अशी फळं एक्सपोर्टसाठी पाठवली आणि बाकीचा जो माल आहे
ते पुण्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतो. आम्ही आता जो नाशिकला एक्सपोर्टसाठी माल दिला तो साधारण 58 रुपये किलोप्रमाणे जागेवरच दिला. त्यामध्ये आपण फक्त क्रेटमध्ये माल भरून पाठवायचा आणि नंतर त्याच्या बाकीचा खर्च आपण काय करायचा नाही, फक्त आपण जागेवर माल तोडून त्यांना क्रेटमध्ये भरून द्यायचा. फळबाग लागवड करताना आम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत सर्व, तर त्या सर्व शासनाच्या योजनेअंतर्गत शासनाच्या कृषी विभागाशी हे करून सल्ला घेऊन त्याप्रमाणे केलेला आहे. लागवडीपासून कृषी विभागाची मदत घेतलेली आहे. ठिबक सिंचनसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून आम्हाला साधारण 50% त्याची अनुदान मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पॅक हाऊससाठी सुद्धा जो शासनाचा प्रस्ताव देऊन पॅक हाऊस बांधलेला आहे त्याचंसुद्धा आम्हाला मंजुरी मिळालेली आहे. पॅक हाऊसचं सुद्धा अनुदान आम्हाला थोड्या दिवसात मिळेल. शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी पदवीधरांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आपली शेती करावी असं संगीताताईंना अगदी मनोमन वाटतं. पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा अलीकडे आता काळाची गरज झालेली आहे. आता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. त्यासाठी तरुण मुलं असतील, कारण शेतकऱ्यांना शेती करतील परंतु पुढे मार्केटिंगचा सुद्धा प्रश्न येतो. त्यासाठी नवीन तरुण जर मुलं शेतामध्ये सहभागी झाली तर मार्केटसारख्या गोष्टीला पण ती मुलं नक्कीच सामोरे जाऊ शकतील. तसंच शेती करताना मी आज जे काही करत आहे ते एकत्र कुटुंबाचा सुद्धा त्यामध्ये फार मोठा वाटा आहे. कारण मी आज माझे सासू सासरे असतील, दीर जाव, मुलगा सून मिस्टर असं आमचं जे एकत्र कुटुंब आहे त्यामुळेच मी हे सर्व काही करू शकलेले आहे. मनात आणलं तर एक शिकलेली महिला स्वतः शेती करून चांगलं उत्पादन आणि असंख्य पुरस्कार कसं मिळवू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. उरुळी कांचनच्या या माळावर हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. सर्व महिलांनी आणि शेतकरी बांधवांनी त्यांचा आदर्श ठेवावा असंच त्यांचं कर्तृत्व आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.